जय श्री कृष्णा। मी कुणिका आणि कुणिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज मी तुम्हाला खूप वेगळी अशी गोड रेसिपी शेअर करते। रताळी आहे, रताळ्याच्या गोड गुळातल्या वड्या आहेत। दिवाळीसाठी तुम्ही हा पण एक पदार्थ करू शकता। अगदी बिलकुल असे पडणार नाहीत। रताळ्याचा जे किस आहे तो वेगळं होणार नाहीये पाकातनं। पाक मतलब मी एवढा काही पाक नव्हता केलाय, गूळ टाकला आणि त्याला फक्त एक उकळी येऊ दिली आणि मग मी ते रताळी तळत होती त्यामध्ये मी ते चमचाने टाकत होते। पाक केलेला नव्हता। न पाक करता मी रताळीच्या वड्या करून दाखवलेल्या आहे। या जागी आपण बटाट्याच्या पण करू शकतो। पूर्ण रेसिपी कुणिकाज किचन मध्ये आहे। मी तुम्हाला मी इथे रताळी घेतली। सर्वात अगोदर ती मी पाण्यामध्ये भिजत टाकली आहे। पाण्यामध्ये भिजल्यानंतर मी ती स्वच्छ धुवून घेतली। धुतल्यानंतर ती पुसून घेतली आणि मी आता याची सालं काढते। काय असतं, रताळीला खूप माती असते आणि ती एका धुतल्याने निघत नाही, त्यामुळे तिला पाण्यामध्ये भिजतच टाकावं लागतं आणि मग ती स्वच्छ धुवून घ्यावी लागते आणि मग पुसून घ्यायची, तेव्हा ती माती निघून जाते। नाहीतर काय होतं, आपण तसंच जर केलं ना तर एक धुवून घेतलं किंवा मग असंच वरच्यावर साफ करून घेतले धुवून आणि पुसून का ते दाताखाली माती त्याची कचर कचर लागते। त्यामुळे कधीही रताळी ही स्वच्छ धुवून घ्यायची असतात। पाण्यामध्ये भिजत टाकायची आणि मग धुवून घ्यायची आणि पुसून घ्यायची। असं करून मी इथे सर्व रताळींची सालं काढून घेतलेली आहे आणि एका साईडला मी माझा कॅमेरा व्यवस्थित आहे का मोबाईल चेक पण करते, कारण मी स्वतः सगळं व्हिडिओ काढणार आहे, मीच एडिट करणार आहे, मीच सर्व करणार आहे, त्यामुळे मला सर्व काही बघावं लागते इथे। आणि आता मी इथे रताळी किसायला घेतली आहे, किसणी घेतली आहे आणि त्याने मी आता छान रताळी किसते आहे। इथे एक माझा असा प्रॉब्लेम झाला, जर माझ्याकडे मोठी किसणी असती ना तर त्याने मला अजून छान सोपं पडलं असतं आणि त्याची जी जाळी होती ती जाळी आणखीन छान दिसली असती तळल्यानंतर। इथे माझ्याकडे किसणी बारीक होती ना, त्यामुळे थोडा बारीक किस आलेला आहे। नेक्स्ट टाईम मी लक्षात ठेवणार आहे की जाड किसणी घ्यावी लागेल मला। जाड किसणीने ना त्याचा किस छान पडतो आणि त्याची जाळी तयार चांगली होते। इथे मी सर्व रताळी किसून घेणार आहे। इथे मी सर्व रताळी किसून घेतली। बघू शकता इथे थोडा किस बारीक आलाय। जर मोठी किसणी असती ना तर थोडा किस मोठा आला असता आणि जाळी छान असती। आता मी इथे पाणी तापवलंय। पाणी मी हे फक्त आहे ना एक कप असं पाणी घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी गूळ घेतलाय मी। आणि आता मी पिठी साखर आहे ती 2 चमचे मी टाकते पिठी साखर आणि या पाण्याला एक उकळी येऊ दिली आहे। उकळी यायला लागली आता पाण्याला। इथे खूप छान अशी आता उकळी आलेली आहे गुळाच्या पाण्याला। आता मी गॅस बंद करणार आहे आणि तेल तापायला ठेवणार आहे। इथे आपण आहे ना साखरेचा कमी वापर केलाय, गुळाचंच करणार आहे आपण। इथे मी तेल तापायला ठेवलेलं आहे। आता मी यामध्ये रताळी टाकणार आहे आणि रताळी सुद्धा आहे ना गॅसचा जो फ्लेम आहे ना तो कमी ठेवायचा, मोठा ठेवायचा नाही। काय होतं, त्याने जळून जाईल मग परत ते, त्याच्यामुळे फ्लेम हा कमीच ठेवायचा आणि त्या कमी फ्लेमवरती मी ही रताळी छान थोडी गोल्डन होऊ देते। आणि आता ह्यामध्ये मी ना ते गुळाचं जे पाणी केलं ना ते मी या तेलामध्ये असं तळतानीच टाकणार आहे। थोडं सावधानी टाकायचं। काय होतं, ते गरम गरम असतात, त्याच्यामध्ये टाकल्यानंतर तेल आणि पाणी हे अंगावर उडू शकतं, त्यामुळे थोडं सावध करायचं। मी याच्यामध्ये दुसरा पण एक चमचा पाणी टाकलं आहे गुळाचा आणि आता याला ते गोडवा पण झाला आहे आणि गुळाचा रंग पण आला आहे आणि किती सुंदर कलर आलेला आहे बघा रताळींना। आता मी ही काढून घेणार आहे आणि एक अजून महत्त्वाचं सांगते की ही जेव्हा गरम असतात ना त्याच वेळेला एका साईडला आपल्याला त्या वड्या पण करायच्या आहे।
गार होऊ द्यायचं नाही. गार झालं तर त्या वड्या होणार नाही. मी तुम्हाला त्याचं पण एक नंतरून सॅम्पल सांगणार आहे. कारण माझ्याकडनं तसंच झालं. मध्ये फोन वाजला होता आणि मी फोन घ्यायला गेले आणि तो 2 मिनटं गार झाला आणि गार झाल्यानंतर त्याची वडी आलेली नाही आहे. त्याच्यामुळे ज्या वेळेला आपण तळून बाहेर काढणार आहोत ना, त्याच वेळेला ते वडी साच्यामध्ये करून घ्यायची. ती सेट होऊन जाते मग नंतर. आता मी इथे अशा पद्धतीने एक साचा घेतला आहे. साचा पण मी तो घरीच तयार केलेला आहे. त्या साच्यामध्ये मी आता हे सर्व टाकते आहे आणि ते छान प्रेस करणार आहे. एकदम अल्लात प्रेस करणार आहे, जोरात प्रेस करणार नाही आहे. अल्लात प्रेस करून मी त्याची वडी त्या साच्यामध्ये शेप देणार आहे आणि वडी तयार झाली. दुसऱ्या साईडला मी इकडे पुन्हा रताळी तेलामध्ये टाकली आहे. आता त्याच्यामध्ये गुळाचं पाणी टाकणार आहे आणि मग ती पुन्हा मी काढणार आणि पुन्हा त्याच्या वड्या करणार. वेळ लागतो हे सर्व करायला, पण कधीही ना तेलातनं काढल्यानंतर आहे ना लगेच त्याच्या वड्या करायच्या. त्याला गार होऊ द्यायचं नाही. गार झाल्यानंतर त्या वड्या होणार नाहीत. जो रताळीचा किस आहे तो वेगळा होतो. आता मी इथे पुन्हा याच्यामध्ये गुळाचं पाणी टाकते आहे आणि फ्लेम कमी आहे, तुम्ही बघू शकताय. अशाच पद्धतीने आपण इथे बटाट्याच्या पण करू शकतो बरं का. बटाट्याच्या झाल्या, दुधी भोपळ्याच्या झाल्या किंवा मग डांगराच्या झाल्यात. आपल्या आवडीनुसार कुठलंही करू शकतो. गाजर पण करू शकतो. आता इथे मी पुन्हा दुसरी वडी करते. मी तुम्हाला म्हणलं होतं ना, मध्ये फोन आला आणि त्यानंतर ते थोडं गार झालं आणि ती वडी सेट झाली नाही माझ्याकडनं. गरम असतानाच ती करावी लागते. मला वाटलं एखाद्या सेकंदामध्ये माझं फोनचं काम होऊन जाईल, पण ॲक्च्युली फोनमध्ये वेळ गेला माझा. मी इथे पुन्हा तळायला घेतले. पुन्हा मी आता त्याच्या वड्या करणार आहेत. मी आता सर्व वड्या अशा करून घेणार आहे आणि त्या सेट लगेच होऊन जातात. असं नाही की त्याला खूप वेळ लागतो. जसं आपण खोबऱ्याच्या वड्या केल्यात तर त्याला आपल्याला एक साधारणतः 3-4 तास किंवा पूर्ण रात्र किंवा पूर्ण दिवस असं सेट करायला ठेवावं लागतं. पण याला नाही करायची गरज पडत. हे लगेच सेट होऊन जातात. त्याच्यामुळेच त्या गरम गरम करायच्या असतात. आता इथे जरा मी पटापट स्पीड घेतला आहे, कारण की माझं मगाशी थोडा प्रॉब्लेम झाला ना, ते वड्या तुटून गेल्या होत्या, सेट झाल्याच नाही, गार झालं होतं सारण. त्याच्यामुळे मग आता मी एकदम स्पीडने ते करायला लागली आहे. बघता बघता आता इथे माझ्या सर्वच झाले आहे. काय होतं, आपल्याला इकडे तळायचे पण असतात आणि इकडे लगेच करायचे पण असतात. आपल्याला वड्या सेट करायच्या असतात, त्यामुळे एकदम स्पीडनी करावं लागतं. हवं तर तुम्ही काय करा, आधी जो एक तेलामधला जेव्हा आपण एक झारा काढणार आहोत त्याच वेळेला सेट करून टाकायचा आणि मग पुन्हा गॅस ऑन करायचा, मग पुन्हा तळायचा, असं करायचं मग. आणि ते जास्त जळालं पण नाही पाहिजे. दिवाळीसाठी हा एक नवीन पदार्थ आहे जो की आपण गोड पदार्थ करू शकतो. मी आता डायरेक्ट स्पून बाजूला ठेवला आणि डायरेक्ट हाताने करते, कारण की मला आता स्पीडने करायचं होतं. बघता बघता माझ्या सर्व वड्या इथे होऊन गेलेल्या आहे. आणि ज्या आधी केल्यात ना त्या अगदी सेट पण होऊन गेलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही, मी त्यातनं एक वडी उचलली आणि तुम्हाला दाखवते, सेट होऊन गेली आहे. लगेच सेट होऊन जातात त्या.
बघा किती छान सेट झाली आहे, तिचा कलर पण छान आहे आणि थिकनेस पण व्यवस्थित आहे तिचा, जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण नाही आहेत त्या. किती सुंदर अशा दिसायला लागल्यात त्या बघा. कोणी म्हणणार नाही रताळीच्या ह्या वड्या केल्यात मी गुळामधल्या. पाक केला नव्हता मी, फक्त गुळाला उकळी येऊन दिली, हे लक्षात ठेवायचं. सुंदर असा त्याचा शेप आलाय, दिसायला पण छान दिसताय त्या आणि टेस्टला पण छान लागणार आहेत कारण की त्या गुळामधल्या आहेत. मी काय करते शक्यतोवर आहे ना, पदार्थ जर गोड करायचे असेल ना तर गुळाचा वापर जास्त करते, साखर थोडी टाळतेच मी. पण ज्या पदार्थाला साखर हवी असेल त्या पदार्थाला मात्र साखर वापरावीच लागते मला. पण मी शक्यतोवर ट्राय करतच राहते की गुळाचा वापर करावा. सुंदर अशा कलर दिसायला लागल्या त्या वड्यांचा आणि सेट पण होऊन गेल्या त्या. तुम्हाला यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचं असेल तर टाकू शकता, असं काही नाही आहे. इथे मी तुम्हाला दाखवते बघा, गार झाल्यानंतर वडी बनत नाही, तिचा शेप तयारच होणार नाही कारण की किस हा वेगळा होऊन जातो. मला फोन आला होता आणि हा प्रकार झाला, त्यासाठी ते गरम असतं तेव्हाच करायचं. तुम्हाला ही रेसिपी जर आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि ज्या लोकांनी अजूनपर्यंत कुणिकाच किचनला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी कुणिकाच किचनला सबस्क्राईब करावं. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी माझ्या रेसिपी शेअर कराव्यात आणि लाईक कराव्यात. गुळातल्या रताळीच्या वड्या दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे आणि टेस्टला पण छान असणार आहे कारण गूळ हा आयुर्वेदिक आहे आणि बहुगुणी तर रताळी आहेतच, त्यामुळे ही पौष्टिक अशी वडी तयार झालेली आहे. लाईक करा, शेअर करा.